धन्यवाद सर्व पाहुण्यांचं स्वागत. प्रिव्हियस सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला आमचे समालोचक मित्र दीपक पाटील आणि त्यांच्या बरोबरीने रॉकस्टार प्रवीण गायकर. पुन्हा एकदा आपण जाऊया पहिल्या फेरीतील चौथ्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी सामना सुरू होतोय. चेंदगी मोडवली ब आणि एका बाजूला गोरसई ब. बिग फाईट. सलामीवीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहे का तर कमलेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने विशाल पाटील. कल्पेश आणि विशाल हे दोन खेळाडू आघाडीला मैदानामध्ये गेले आहेत. सलामीवीर गुलशन पाटील आमचे स्कोरर. या ठिकाणी आमचे मित्र रुपेश तांडेल, प्रसिद्ध व्हिडिओ एडिटर, त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी आलेत. सूरज केणे मॅन इन फॉर्म. पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्ट्राईक एंडला विशाल आणि त्यांच्या बरोबरीने ऑस्ट्राकिंग एंडला कल्पेश. यस, डे फॉर्मॅटमध्ये गोरसई ब संघाने कर्दर नारायण शेठ ग्रुप या स्पर्धेची ट्रॉफी उचललेली आहे. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा आपण देऊया. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. डावाला सुरुवात झाली. बिग फाईट. आजच्या रात्रीतला मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिला बॉल सूरज तयार ओव्हर द विकेट. समोर टाकलाय वेगात. हार्ड लेंथ वरती हा बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता विशालने. हँड अँड कॉर्डिनेशन प्रॉपर नसल्या कारणाने इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. त्यामुळे हा डॉट बॉल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. (2024) या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये याच मैदानामध्ये वडवली संघ देखील चॅम्पियन बनला होता. हा इतिहास आहे. फुल लेंथ बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवला. पुन्हा आलाय बॉल उचलण्यासाठी. क्या बात आहे. कमालीचं खरतर या ठिकाणी डेडिकेशन देत असताना गोलंदाज सूरज केणेचं कौतुक करावं लागेल. कारण फास्टर बॉलर त्याचा फॉलो थ्रू आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉल रिलीज केल्यानंतर बॉलला उचलणं फेकणं तितकं सोपं नाहीये. चांगला खेळाडू, लवचिक खेळाडू, फ्लेक्झिबल ज्याला म्हणता येईल. चांगलं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक रन या ठिकाणी मिळाली. यस, लकी ड्रॉ. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आपण आल्यानंतर अगदी मुख्य प्रवेशद्वारातून आल्यानंतर डाव्या बाजूला आपण आपली नाव नोंदणी करून घ्या. 200 रुपयामध्ये तुम्ही एक गाडी जिंकू शकता जर का तुम्ही लकी असाल. तर आवर्जून लकी ड्रॉ साठी मात्र देखील नाव नोंदणी करून घ्या. भरपूर खरं तर स्कूटीज आपण पाहता आमच्या व्यासपीठासमोर. इलेक्ट्रिक स्कूटीज. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर त्यांच्यासाठी देखील इलेक्ट्रिक स्कूटी, सायकल देखील या ठिकाणी आहेत. अनेक पारितोषिके तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. उत्तम दर्जाचं आयोजन. सिंगल मिळाली कल्पेशच्या बॅटमधून बॅटिंग करत असताना वडवली ब संघाला. धावसंख्या सध्या स्कोअर कार्डवरती बिनबाद 2. शफल झाले. डाऊन द ग्राउंड. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले. कपिल बॉलच्या मागे धावतो आणि बॉल चालला मात्र दन करत लॉंग ऑफच्या बाहेर. सीमा पार. चौकार. उचलला विशाल पाटीलने. त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये हेच करायचं तुम्हाला. इनफिल्डला क्लिअर करायचं किंबहुना गॅप तुम्हाला शोधायचा आहेत आणि मात्र चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. पुन्हा शफल. कमी गतीचा बॉल पिक केलाय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आयवा कॅच आणि तोही एका हातात पकडलाय. क्या बात आहे. त्याचं कौतुक करावं लागेल प्रेक्षकाचं. या इकडे आयवा कॅच. 300 रुपये पारितोषिक आहेत. मंगेश पाटील यांच्या वतीने 300 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा एका हातात त्याने हा झेल टिपलाय. मंगेश महादेव पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आहे 300 रुपयाचा आयवा कॅच साठी. सिंगल हँडेड झेल आणि काय फटका होता. पिक केला होता बॉलला. अगदी झटपट पिक केला होता विशालने. षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुढचा बॉल पायात. स्ट्रॉंग अपील, जोरदार अपील. मला वाटतं बॅट ग्राउंडिंग झाली आहे त्याचा आवाज होता. त्यामुळे बॅट अँड पार्टच्या मधून बॉल मागे चालला. पहिलं षटक इव्हेंट पुढे राहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वडवली ब संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती बिनबाद 12. चला प्रेक्षक कमाल कॅच ज्याने पकडला त्याने या मंचावरती.
हा, टीमचा जर एखादा प्लेअर असेल आणि त्याने जर झेल टिपला तर तो झेल आयवा झेल म्हणून पकडला जाणार नाहीये. खेळाडूसाठी पारितोषिक नसणार आहे, तर तुम्ही मैदानामध्ये खेळता त्यामुळे तो प्रेक्षकांनाच फक्त ती मुभा आहे आयवा झेलची. त्या दिवशी देखील एखाद्या खेळाडूने पकडला होता. झेल पकडल्यानंतर प्रश्न निर्माण झाला, प्रेक्षकाने एका हातामध्ये झेल कसा पकडला, तर तो खेळाडू होता नांदकरचा आणि त्याने तो झेल टिपला. नाव शुभमने हा झेल टिपला. अभिनंदन शुभम, मॅचमध्ये देखील अशा झेल पकड आणि त्याच्याकडून मात्र देखील चांगली कामगिरी अपेक्षित राहील नांदकर टीमला. सेकंड ओव्हर किशोर मुकादम, पहिला लो फुल टॉस, ड्राईव्ह करत असताना बॉल त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे खेळले डीपमध्ये. वाडिश लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग, क्विक थ्रो आपण पाहिला कपिलच्या माध्यमातून आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळाली. गुलशन वगैरे तर आपण पाहिला चप्पल आहेत आणि चाणक्य आहेत, त्यांनी सांगितलं हा खरं तर खेळाडू आहे त्यामुळे त्यांना पारितोषिक मिळणार नाहीये. गुलशन मध्ये काय उपटायला ठेवलंय. क्या बात आहे. हे होते आमचे दशरथ पाटील सर. गुलशनला कशासाठी ठेवलं ते देखील त्यांनी सांगितलं. 13 धावा सध्या स्कोअर कार्डवरती. मला वाटतं कधी कधी समालोचक जेव्हा समालोचन करताय फक्त एंटरटेन करण्यासाठी करतात. एखाद्याच्या जर का भावना दुखावत असेल कोणत्याही खेळाडूच्या प्रेक्षकाच्या तर नक्की आम्ही दिलगिरी व्यक्त करू आणि हे समजून घ्या प्रत्येकाने, कारण एंटरटेनमेंट देखील गरजेचं आहे आणि हेच मात्र दशरथ पाटील यांच्या माध्यमातून होताना आपण नेहमी पाहिलं. 13 रन स्कोर कार्डवरती, बिनबाद 13. चांगलं कमबॅक किशोराला बॉलिंगसाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, फक्त दिशा दिली, विशालने फिरून मारलाय नटरंग स्टाईलने. फाईन लेग रिझन कडे बॉल निघालाय सीमा पार. रन्स मधील 4, चौकार. शफल झाले होते डाव्या यष्टीचा बॉल, फक्त दिशा दिली, फाईन लेगला विशालच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. किशोर मुकादम त्यांच्या अगेन्स्ट स्विंग केला बॉलला, स्विंग अँड मिस. क्या बात आहे. बोट फिरवली चेंडूवरती, हलकासा बॉल टर्न झाला. विकेट किपर त्यांनाही बीट करत असताना त्या ठिकाणी पाहिला हा निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. आजच्या रात्रीमध्ये 50+ धावा झाल्या तरी ते टोटल तुम्हाला नक्कीच विजयाची हमी देईल या मैदानावरती. मागच्या सामन्यामध्ये भरपूर धावसंख्या आपण पाहिली. यावेळेला ओव्हर पिच, क्या बात आहे. हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड खेळत असताना ब्लॅक स्क्रीन समोर बॉलर्स ओव्हर द हेड. विशाल अनस्टॉपेबल इनिंग साकारतोय. 4 धावा, चौकार. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणतात. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. जागृती स्पोर्ट्स शॉप सध्या ते चालवत आहे, त्यामुळे बऱ्याच अंशी आपण पाहिलं मागील 2 वर्षामध्ये त्यांचा परफॉर्मन्स देखील थोडासा कमी झालाय, डाऊन झालाय, परंतु आजही तीच दहशत तोच दरारा त्यांचा या इनिंगमध्ये आपण या मैदानामध्ये पाहत आहे. कारण व्यवसायाबरोबर मग असे प्रवीणने सांगितलं जॉब महत्त्वाचा, करिअर महत्त्वाचं, क्रिकेट बरोबरने करिअरकडे लक्ष द्या. आणि इथे आपण पाहता सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत. त्या ठिकाणी बिनबाद 21 धावा, 21 लॉस ऑफ 0. मला वाटतं आतापर्यंत 42 सामने झाले. गुलशनने आम्हाला माहिती दिली. खरं तर 42 सामन्यांमधून पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारे संघ 23 वेळा जिंकले आणि सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणारा संघ 15 वेळा 19 वेळा या स्पर्धेमध्ये जिंकले. हा रेकॉर्ड आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विनिंग प्रेडिक्शन पहिल्या इनिंगमध्ये खेळणारे संघ हेच राहिलं. पायात टाकला बॉल, कपिलने पहिला चेंडू खोलात टाकला होता, त्याला सन्मान देण्याचं काम खरं लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल मेल. एकाच सामन्यामध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा पराक्रम यंदाच्या हंगामध्ये मला वाटतं कपिलने केला होता नितलसच्या मैदानामध्ये डे क्रिकेटमध्ये. आम्ही साक्षीदार होतो आणि चांगलं काम कपिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दोन्ही बाजूला तो टर्न करतो बॉलला, कटर वापरतोय, कधी कधी वेगवान यॉर्कर, शैलीबद्ध गोलंदाजी आपण पाहिली, वर्सटाईल गोलंदाजी ही त्याची राहिली. पहिलाच बॉल लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. सेकंड बॉल हाफ ट्रॅकर पूल करायचा आहे, फटका फसला, फील्ड डाऊन द बॉल मिड विकेटला. जजमेंट चांगलं आहे.
ऋषभ पवारने झेल टिपला आणि पहिला धक्का दिला बॅटिंग करताना कपिलने. वडवली संघाला खेळाडू बाद झाला. विशाल पाटील बिग विकेट डाऊन. पहिला खेळाडू बाद. पार्टनरशिप फोडली कपिलने. पहिला विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पहिली सिंगल ही कपिलच्या खात्यामध्ये जाणार नाही, कारण ती लेग बायच्या स्वरूपात होती. त्यामुळे सलग 2 डॉट बॉल ज्यामध्ये एक विकेट काढलाय कपिलने. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय कमलेश कावा. ऋषभने हा झेल टिपला मिड विकेटला. चांगला झेल त्या ठिकाणी जज केला. बॉल त्याने कॅरी त्याच्यासमोर झाला, त्याने झेल टिपला. आणि यानंतर मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती आणखीन एक ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक दमदार, रुबाबदार, शानदार खेळाडू कमलेश पाटील. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्यांना येताना पाहत आहे. सध्या ISPL सुरू आहे, इंडियन स्टेट प्रीमियर लीग. या दोन्ही संघांचे खेळाडू. रिव्हर्सचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला. याच गोष्टीची चर्चा केली. आता क्विकर 1 टाकला, वेगात टाकला आणि तोही बरोबर पायात टाकलाय. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहताय कपिल यांच्या माध्यमातून. सलग तिसरा डॉट बॉल ज्यामध्ये एक विकेट मिळालाय कपिलला मागच्या बॉलवरती विशाल पाटीलचा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. याही वेळेला वेगात प्लॅन मिस. अजून एक डॉट, सलगचा चौथा. वारंवार मेडन षटकं टाकण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलाय. आणि यस, चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू वापरला बॅटिंग टीमने. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आपण लगेचच जाऊया तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. सचिनजी कडू असेल आमचे तिसरे ऑफिशियल पंच. डिसिजन पेंडिंग. 2 ताकदवर टीममध्ये खरं ही लढत चर्चा होती ISPL या स्पर्धेबद्दल. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार, पवन केने, ऋतिकला आपण पाहता तिन्ही खेळाडू सध्या ISPL मध्ये आहेत. फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिला कपिलच्या माध्यमातून. लाईनच्या बाहेरून खरं तर वाईट बॉल हे मात्र आम्हाला गुलशनने सांगितलं. तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय. लाईन्स बिलॉंग टू अंपायर असं कधी कधी म्हणतात. त्यामुळे पंच निर्णय देतील तो महत्वाचा राहील. फुल टॉस टाकलाय, स्लॅश केला बॉलला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्येला आकार देतोय त्या ठिकाणी कमलेश. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. एक रन घेत असताना संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी. एक खेळाडू बाद, 23 धावा. 23 लॉस ऑफ 1. भागीदारीला महत्व दिलं जाईल. भागीदारी बनवावी लागेल या मॅचमध्ये खरं तर आपल्या संघासाठी. कल्पेश आणि कमलेश 2 बंधुराज विकेटवरती आहेत. पुन्हा कपिल, के फॅक्टर. एकाच रो मध्ये के फॅक्टर. कल्पेशचं आक्रमण स्लॉट मध्ये आलाय, खेचून मारलाय. स्लॉग हिट. खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा कल्पेशचा आक्रमक षटकार. इनका भी ये फेवरेट संगीत और थोड़ा सा डुलने भी लगे थे और निश्चित तौर पर क्या बढ़िया संगीत. चला नेक्स्ट मॅच. नामखेड संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जय हनुमान टेंबिवली संघाचे संघनायक. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच नामखेड विरुद्ध टेंबिवली. बोथ कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज टॉस करण्यासाठी यावं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा सध्या धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद 29. मंचाच्या अगदी वर LED स्क्रीन आहे. जणू काय एखाद्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये बसल्याचा फील येतोय प्रत्येकाला. आणि तिथून मात्र आनंद देखील घेता येतोय. उत्तम दर्जाचं आयोजन सध्या आपण किरोळी नगरीमध्ये पाहत आहे. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026
या स्पर्धेचं. पहिला बॉल फिरवलाय, मागे चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. संदेश बॅकअपसाठी आले. मला वाटतं 3-3 खेळाडू बॉलच्या मागे धावत होते आणि इथे मात्र सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने आता तिसरं दशक पूर्ण झालं. 30 धाव फलकावरती आहेत. 30 रन ऑन स्कोर कार्ड, एक गडी बाद. समोर आपण पाहताय खरं तर जणू काय शोरूम खुलं केलंय. भरपूर स्कूटीज तुम्हाला पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक इंधन वाचवण्यासाठी आजकाल खरं तर इलेक्ट्रिक स्कूटीचा वापर केला जातोय. आणि त्याही तुम्ही पाहता मंचासमोर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी बॅकफुटला आले. कमालीचं टायमिंग, क्या बात आहे. एक्सा कव्हरला कल्पेश आक्रमक झाला. त्याच्या बॅटमधून अजून एक अपिश कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक टायमिंग चौकार. 4 धावा या फटक्यावरती आल्या आणि या 4 रन्स बघा काय फटका होता. ऑन द राईज बॉल थोडासा राईज झाला आणि त्या राईज वरती उसळी घेणाऱ्या चेंडूवरती हा फटका पाहायला मिळाला. कवसला चौकार. कल्पेशच्या बॅटमधून येताना पहिला धावसंख्येमध्ये बदल. 34, 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत एक खेळाडू बाद. 34 अशी धावसंख्या धावफलकावरती. वन्स अगेन फुल लेन डिलिव्हरी, मिड ऑफचा फिल्डर बॉलच्या मागे धावतोय. कमालीचे एफर्ट्स, क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. एक रन मात्र रोखता आलेला नाहीये, परंतु सिंगल नक्कीच मिळेल या ठिकाणी वडवली ब संघाला. भागीदारीचाच आपण उल्लेख करत होता. भागीदारी मैदानामध्ये होताना पाहता सुरुवातीला पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण विशाल आणि कल्पेशमध्ये पाहिली आणि त्यानंतर कमलेश मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्याकडून देखील भरपूर अपेक्षा आहे टीमला, कारण टीममधला सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर, त्याच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा राहतील वडवली ब संघाला या मॅचच्या दरम्यान. फुल लेंथ पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. इथे देखील मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाही. याचं कारण आहे वारंवार यॉर्कर लेंथ गोलंदाजी आपण पाहिली दीक्षांतच्या माध्यमातून. अप्रतिम जबरदस्त यॉर्कर लेंथ. मला वाटतं मागच्या काही स्पर्धांमध्ये गोरसई बस संघामध्ये यंगस्टरच साध्याने प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळाले. कारण प्रत्येक संघामध्ये मला वाटतं प्रत्येक गावामध्ये जर का असे यंगस्टर तयार झाले तर तो संघ दिवसेंदिवस आणखीन चांगली कामगिरी करत राहील. कारण प्रत्येक वेळी आपले रेग्युलर खेळाडू किती परफॉर्मन्स चांगला देईल, कधी कधी यंगस्टर देखील घडवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा कल्पेशचं आक्रमण, कडक शॉट, मिड विकेटला स्लॉग हिट, बेधडक फटकेबाजी, अजून एक षटकार. आक्रमक फटका आपण पाहिला. चला नांदकर अँड टेंबिवली दोन टीम सेकंड फेरीतील पहिल्या सामन्याकडे आपण जाणार आहोत आणि दोन्ही टीमला इन्व्हाइट आपण करूया. मागच्या सामन्यामध्ये विनर पेट संघ राहिला, यातून विनर हा संघ देखील तुम्हाला पुढच्या फेरीत दुसरा सामना खेळताना पाहायला मिळेल. 42 धावा. वन्स अगेन फुल लेंथ, याही वेळेला ऑन साइडला लॉंग ऑनला केले. सेकंडचा कॉल, रिस्की रन, रिस्की कॉल आणि ते रिस्क घेत असताना 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या. या 2 रनच्या मदतीने या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने एक गडी बाद. 44 धाव फलकावरती. हॅलो, चला एक सन्मान आपण इथे घेतोय. कोलस्टारचे मॅनेजर गणेश सावंत सर या युवा आहेत, तर अभिमन्यू शेट्टी या, एक सन्मान घ्या. किरण देखील आहेत, तर कोलस्टार कंपनीचे मॅनेजर गणेश सावंत सर आणि पृथ्वीराज आपण देखील या. तर अभिमन्यू शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. गणेश सावंत सर आणि पृथ्वीराज यांचा हा शुभ सन्मान इथे होतोय. या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान देखील कोलस्टार कंपनीच्या माध्यमातून लाभलेलं आहे. गणेश सावंत सर यांचा सन्मान होतोय आणि त्याचबरोबर पृथ्वीराज यांचा सन्मान होतोय. येस, आलेल्या पाहुण्यांचं त्याचे सन्मान या व्यासपीठावरती. धन्यवाद, थँक्यू गणेश सावंत सर, उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आभार. येस, बोलूया पुन्हा एकदा रोशनकडे. जतीन पवार स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर त्याला. जतीन पवार हा खेळाडू अंतिम षटकामध्ये समोर कमलेश त्याला भरपूर शांत ठेवलं या ठिकाणी गोरसई ब संघाच्या गोलंदाजाने आतापर्यंत. परंतु एका बाजूला कल्पेश, त्याचं विशेष कौतुक करायला गेलं. 8 मध्ये 21 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. जवळजवळ 200+ त्याचा खरं तर स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. हेल्दी स्ट्राईक रेटनं तो सध्या बॅटिंग करतोय
आजच्या रात्रीमध्ये 44 धावा धावफलकावरती अंतिम षटकातील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर पुन्हा एकदा कमलेश पाटील कावा, जतीन पवार राऊंड द विकेट. पहिलाच बॉल टाकत असताना रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि त्या ठिकाणी पंचांनी बॉलला डेड घोषित केलंय. क्रीडांगणाची आउटफील्ड चांगली आहे. खरं तर विकेट देखील अतिशय सुंदर आहे आणि या विकेटचं विशेष कौतुक व्हावं लागेल. कधी कधी गोलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळाला, फलंदाजी देखील तितकीच सुंदर होताना आपण पाहिली. मागच्या सामन्यामध्ये 90च्या आसपास पेट संघ आपण जाताना पाहिला. जर का तुम्ही प्रयत्न चांगले केले तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारू शकताय. हे मात्र या विकेटने दाखवलं. सेकंडचा कॉल, खराब थ्रो. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील थ्रो झाला असता तर कदाचित विकेट मिळाला असता, पण 2 धावा या ठिकाणी घेऊन गेले दोन्ही फलंदाज. 2 रनच्या मदतीने 46 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद 46 ही धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहत आहे. गोरसई ब विपक्ष वडवली ब हा सामना मैदानामध्ये रंगतोय. आजच्या रात्रीमधला एक मोठा सामना. पुन्हा फुल टॉस, इनसाइड आउट. हलक्या हाताने बघा दिशा दिली. कव्हरचा फिल्डर स्वीप कव्हर धावत आला होता. ऑलमोस्ट झेल त्याने कव्हर केला होता, पण झेल कॅरी करता आलेला नाहीये. मला वाटतं अशा मुवमेंटला जेव्हा तुम्ही झेल कव्हर करता तेव्हा झेल घेणं तितकंच महत्त्वाचं असं पण कौतुक करावं लागेल. त्याच्या एफर्ट्सचं त्याने चांगली त्या ठिकाणी कदर फिल्डिंग करत असताना आपल्या संघासाठी किमान 2 धावा त्याने वाचवल्या. बॉलपर्यंत पोहोचला तो आणि तिथे 2 रन मिळाल्या. 48 वरती पोहोचला वडवली ब संघ. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. कल्पेश सांगतोय अभि नाही तो कभी नाही. हीच वेळ आहे, हीच संधी आहे. इथे मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा दबाव वाढेल. पुन्हा एकदा डोळे बंद झाले. हाफ ट्रॅकर बॉल कमी गतीचा होता. बाउन्सर ओळखता आलेला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात सिंगल या ठिकाणी मिळालेली आहे. 49 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे वडवली ब संघ. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या धावा होत्या त्या ठिकाणी तब्बल 12. सेकंड ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली किशोरच्या माध्यमातून. 9. तिसऱ्या षटकामध्ये 7 आल्या. चौथ्या ओव्हरमध्ये 15 आल्या. आता अंतिम षटकातील पहिल्या 3 बॉलमध्ये 4 धावा येताना आपण पाहिल्या आणि एक एक्स्ट्रा रन आपण पाहिली. लेग बायच्या स्वरूपात 5 आल्या आणि आता 3 बॉल शेवटचे पेंडिंग आहेत. 49 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026 डॅट बॉल. पुन्हा एकदा डेड बॉल पंचांनी घोषित केला. नारायण शेठ ग्रुप चषक गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागी असं म्हणतात संतांनी सांगितलं. आणि खऱ्या हाताने स्वर्गीय नारायण शेठ यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम मात्र या स्पर्धे निमित्तानं केलं जाते. अप्रतिम असं आयोजन. फुल लेंथ बॉल, टप्पा पडला, अनइव्हन बाउन्स, थोडासा खाली राहिला टप्पा आणि त्यानंतर स्क्वेअर लेग कडे हा फटका क्विक ऍक्शन मध्ये थ्रो आला आणि इथे सिंगल मिळाली. एंड बदलला. आता डाव्या हाताचा खेळाडू कमलेश स्ट्राईक एंडला आला. 50 धाव फलकावरती. 50 कंप्लीट वडवली ब संघाच्या माध्यमातून. 50 धाव फलकावरती पण लागताना पाहता. मी मगाशी म्हटलं प्रेडिक्ट केलं किमान 50च्या वर जर का हा संघ गेला तर इथे देखील धावा करणं तितकं सोपं नाहीये सेकंड इनिंगमध्ये. आणि आजवरचा आपण संपूर्ण अहवाल घेतला तर मगाशीच आम्हाला माहिती मिळाली गुलशनकडून 42 सामने आतापर्यंत झाले. हा 43वा सामना चालू आहे. लो फुल टॉस, क्विक ऍक्शन मध्ये दिशा दिली. बॉल चालला त्या ठिकाणी स्क्वेअर लेग कडे गोळीच्या वेगाने सीमा पार. लास्ट ओव्हर मध्ये कमलेशचा ब्लास्ट, चौकार. चांगला फटका आपण त्या ठिकाणी कमलेशच्या बॅटमधून पाहिला आणि जवळजवळ 54 धाव फलकावरती. 54 लॉस ऑफ 1. मोठी भागीदारी बघा. दोन्ही खेळाडूने 9 चेंडू पेस केले परंतु एका बाजूला 11 धावा आणि दुसऱ्या बाजूला कल्पेशच्या बॅटमधून 22 धावा. हा लास्ट बॉल. याही वेळेला फुल लेंथ हताश झाला, हतबल झालाय मोठ्या फटक्यांपासून. खरं तर वंचित ठेवलं कमलेशला. शेवटच्या बॉलमध्ये देखील सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना एकूण धावा धावफलकावरती आल्या. एक गडी बाद 55. आता येणारे 30 चेंडू विजयासाठी करायच्यात अब तक 56. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये तिथे टॉस केला जाईल. नानकर विपक्ष टेंबिवली. बिग फाईट.
मित्रांनो, जर स्पर्धा आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या. कारण जसं इथे ही व्हिडिओ चालू होते तिकडे प्रेक्षक मात्र संपूर्ण अतिशय उत्साहामध्ये पाहत असतात. हेच तर वैशिष्ट्य या स्पर्धेचं. स्वर्गीय नारायणशाही ग्रुप चषक आम्हाला का पाहायचं आहे याचं ज्वलंत उदाहरण आपण ही स्पर्धा पाहतोय. आमचे कोलस्टारचे मॅनेजर सन्माननीय गणेश सर यांच्या शुभ हस्ते, गणेश सावंत सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर टेल आहे. तर टिंबिवली टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. तर जिम्मेदारी आता मात्र सेकंड मॅचमध्ये तुझ्या खांद्यावरती आली आहे. तर टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? यश आहे, नाव अतिशय चांगलं आहे. यश, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग घेतले तर समोर नांदकर आहे जवळच्या टीम. तर काय प्रयत्न असतील, कितपण रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. समोरची टीम सुद्धा चांगली आहे. मगाशी परेश गोराटकर होते, तर परेशने देखील स्पर्धेबद्दल चांगलं वक्तव्य केलं. तू काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे आणि खेळायला मजा येते. यस, खूप सारे शुभेच्छा. नानकरचे कॅप्टन, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असता? बॅटिंगच करणार होतो आम्ही. आता मनासारखं झालंय, तर काय 4 षटकामध्ये टार्गेट द्याल? 35 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल कॅप्टनने मगाशी सांगितलं, आता तू काय सांगशील? खूप छान स्पर्धेचं आयोजन आहे. मेन आउटफील्ड ग्राउंडमध्ये खूप छान आहे, जेणेकरून फिल्डिंग मिस्टेक पण खूप कमी होतात आणि खेळायला खूप मजा येते. यस, खूप सारे शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून न्यूज नक्कीच आहे की टॉस इथे झालेला आहे. टेंबिवली टीम कॅप्टनने टॉस जिंकला. त्यांनी डिसिजन घेतलाय की आम्ही क्षेत्ररक्षण करू. फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो नानकर संघाला. यानंतरचा सेकंड राऊंडचा सामना असेल. तर बोलूया आपण, इथे सामना सध्या सुरू आहे. वडवली बी वर्सेस गोरसई बी या दोन संघांमधली लढत. ऐकूया सेकंड सत्रामध्ये प्रवीण गायकर रॉकस्टार यांचा आवाज. थँक्यू. तो थँक्यू व्हेरी मच संदीप सर, थँक्यू व्हेरी मच रोशन, आणि धन्यवाद दीपक पाटील सर. बघा, या स्पर्धेचा आपण विचार केलात ना मित्रांनो, जवळजवळ या स्पर्धेचा 4था वर्ष. 2025ला मला तर वाटतं 24ला टेंबिवली संघ, वडवली संघ चॅम्पियन झाला होता. मागच्या वर्षी मला तर वाटतं पहिल्या वर्षी दहिसर 2023ला, 24ला वडवली ब, आणि मागच्या वर्षी टेंबिवली, आणि 2026 कुठला संघ गाजवणार? जवळजवळ 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा अरुण शेठ पाटील ग्रामपंचायत सदस्य उद्योजक ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 1 लाख रुपये इथे आम्हाला देण्यात आले आहेत, आणि सुनील शेठ पाटील साहेब उद्योजक आदित्य ट्रान्सपोर्ट्स यांच्या वतीनं 2 लाख रुपयाचं दमदार योगदान. नवनाथ, आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. एक दमदार ऑलराऊंडर, आपलंही सहर्ष स्वागत. आणि बघा, संपूर्ण या स्पर्धेमध्ये जवळजवळ रोशन 30 समालोचक कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळालं, आणि सर्व व्हाट अ शॉट, क्रॉस द लाइन, खेला हुआ स्ट्रोक, सीधा मिड विकेट के ऊपर से जाएगी, सीमा रेखा के पार छक्का. रोशन, या स्पर्धेमध्ये 30 ते ऑलमोस्ट समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. आयोजकांनी देखील सर्व समालोचकांची यादी संदीप पाटील सरांकडे दिली होती, आणि संपूर्ण बघा परफेक्ट जे प्रत्येक दिवशी समालोचक, ज्या आयोजकांची चॉईस, आणि आज ही जबाबदारी एकट्या माणसावर खऱ्या अर्थाने देण्यात आली. आणि पहा किती विश्वास आयोजकांचा संदीप पाटील सरांवरती, आणि आज यशस्वी स्पर्धा इथे घडवण्यामध्ये त्यांनी योगदान दिलं. आणि म्हणूनच काय, दुसऱ्यांदा रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन पदी बहुमताने, म्हणजे एक मताने निवड झाली. ते संदीप पाटील सरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. क्रॉस बॅटेड, जबरदस्त छक्का देखने को मिला. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, स्क्वायर अप द विकेट. ताकत से ज्यादा युक्ति श्रेष्ठ जानी जाती है, और यहाँ पर कट मारा है सीधा 4 रन. क्या बात आहे. अरुण शेठ पाटील आणि सुनील शेठ पाटील यांचं संगीत आपण ऐकलं. स्पॉन्सर लाखात एक, जणू काही राम लक्ष्मणाची जोडी आपण या व्यासपीठावरती पाहताय. दमदार यहाँ पर शुरुआत, टारगेट है टोटल 56 रनों का, और इस बार शुरुआत जो दी है वो काफी बेहतरीन नजर आती हुई. सो यहाँ पर सैंडी, तू भारी का मी भारी, लेकिन पता चलेगा कौन किसके ऊपर भारी. तर पिसारवेच्या अमोल म्हात्रे इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे नवनाथ गायकर इथे आले, नवनाथ स्वागत आहे तुमचं देखील. और इस बार भी ऑफ स्टंप यॉर्कर की डालने की कोशिश पहले एक्शन में पकड़ी है विशाल. यहाँ पर बन सकता था, मौका बन सकता था, डायरेक्ट हिट या फिर हाथ पे भी देते तो शायद मामला करीब भी बन सकता था. किस्मत ने साथ दिया, और वहां पर चलिए सिंगल बटोरते हुए सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 11 रन. यानी कि प्रति ओवर बात करेंगे कम से कम 11 निकालेंगे या फिर 12
तो भी ये टारगेट आसानी के साथ यहां पर चेस होने की क्षमता नजर आएगी। हमारे साथ दर्शित इंटरप्राइजेस बुर्दुल के सर्वे सर्वा शरद भाई पाटिल इनके ओर से चेंज द गेम, अंशिका 11 चेंज द गेम, वडोली बी टीम को शुभकामना चुका है। और शरद भाई पाटिल बुर्दुल आपका स्वागत करेंगे दर्शित इंटरप्राइजेस मैच का आनंद लेते हुए। बैक टू द बॉलर ड्राइव, अच्छी यहां पर कमबैक करते हुए और डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। चलिए मौका है, सुवर्ण मौका अंशिका 11 चेंज द गेम वडोली बी टीम के लिए। लगातार कोई भी गेंदबाज 3 विकेट लेता है तो उनके लिए 3000 का इनाम अंशिका कीनी इनकी ओर से। अंशिका इंटरप्राइजेस चेंज द गेम वडोली बी रनों को चेस कर रही है। हाफ ट्रैकर की बॉल बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास, फील्डिंग लाजवाब है, थ्रो भी काफी बढ़िया था, लेकिन चलिए निर्णय जाएगा तीसरे अंपायर की तरफ। डिसीजन पेंडिंग, जोखिम भरा रन लेना चाहते थे लेकिन देखेंगे पहले रन पूरा है या नहीं, रन लेने की कोशिश मतलब वापस भेजा, सुरक्षित पहुंचे या नहीं, या फिर आउट है, ये जरूर चेक करेंगे। तर दानसरचे आमचे तुषार पोरजी हे देखील इथे आलेले आहेत। तुषार स्वागत आहे तुमचं देखील। आज मात्र दानसर संघाला देखील खेळण्याची खूप इच्छा होती, ते देखील पूर्णपणे राजी होते, परंतु इथे टीम संपूर्ण ही मॅनेजमेंट एकदम बसली, त्यामुळे त्यांना अच्छा लॉट्समध्ये खेळता आले नाहीये। तो चलिए तीसरे अंपायर का निर्णय आ चुका है, बल्लेबाज होंगे आउट। जल्दबाजी करने की कोशिश की, देखिए स्क्रीन के ऊपर देख रहे पलट कर वहां पर संदेश केने, और ये बिल्कुल बल्ला थोड़ा पीछे रहा और इसी के साथ लौटना पड़ेगा खिलाड़ी मैदान से बाहर। पहला झटका, आमची बारी आल्यावर कलल तू भारी कमी भारी, तू भारी तुझ्या घरी, इथे फक्त अरुण शेठ आणि सुनील शेठ आणि स्वर्गीय नारायण शेठ ग्रुपच भारी, नाद करायचा नाही। जबरदस्त संगीत डीजे सूरज की ओर से, और हमारे भारी भक्कम वजनदार बल्लेबाज मयूर भाई को देख सकते हैं। मुंबई इंडियंस के किरण पोलार्ड की ताकत होंगी उनमें, और इसीलिए कल उन्होंने लगातार 2 छक्के दागे, और चेन्नई सुपर किंग्स के बहुत बड़े फैन है। रुकिए जरा, आइए, अब होगा इंडियन प्रीमियर लीग का भी आगाज। एक लेकिन 2 छक्के दागे प्रवीण, लेकिन दूसरी रन लेने की क्या जरूरत थी? आप दौड़ सकते हैं क्या 2 रन के लिए? दोनों गेंदें मिली ना सर, 2 छक्के मारे, या सीधा रोहिंजन टोलना का। 1 और 1 11 के ऊपर 1 विकेट, नेल्सन आंकड़ा 4-1 का आपके स्कोर कार्ड के ऊपर नजर आता हुआ। 1 ओवर 11 रन 1 विकेट। न्यू बैटर आप देख सकते हैं कपिल केने बल्लेबाजी के लिए। नेक्स्ट मैच मेरे ख्याल से नानकर और उनके खिलाफ टेम्बुली और मोरिशर टॉस जीता मेरे ख्याल से टेम्बुली टीम ने। तो चलिए दोनों भी टीमों को शुभकामनाएं, शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट। चले बॉलर तैयार, दूसरे ओवर की शुरुआत करेंगे शुभम पाटिल, एक संकट मोचन खिलाड़ी, बिल्कुल इन्हें जाना जाता है और बिल्कुल जब भी खेलता है मन दाग कर खेलता है, लेकिन अब इस मैदान के अंदर कोशिश तो करनी पड़ेगी। बल्ले के रडार में तो आई है, आवाज भी खूबसूरत, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार। दैट्स अ बिग 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 बिल्कुल दमदार अजय गायकवाड़ का ये आवाज आपने सुना, पहाड़ी आवाज है और काफी हिट संगीत हमें उनके देखने को मिलते हैं। कपिल केने वैसे बॉलर के तौर पर एक बॉलिंग ऑलराउंडर इसे कहा जाता है, लेकिन वक्त आने पर बल्लेबाजी करता है। लेकिन सूरज केने दोस्तों नॉन स्ट्राइक एंड पर खड़ा है, सबसे ताकतवर खिलाड़ी। इस बार भी जड़ में डालने की कोशिश, लेकिन मिड ऑफ नहीं था, लॉन्ग ऑफ की तरफ कावा मौजूद थे, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय, और इसे 1 रनों की मदद से जय बजरंग गोरसे बी टीम की रन संख्या पहुंचे 18। 2 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। देखिए मंजिल के सामने मत देख, चलना शुरू कर, क्योंकि मंजिल पर अपने आप जरूर पहुंच जाएगा। जो चीज आपको चैलेंज करती है ना, वो चीज आपको चेंज भी कर सकती है। और इस मैदान के अंदर देख सकते कैसी चेंज करेंगे। अभी भी दोनों टीमें फाइट दे रही है, टक्कर दे रही है, और टक्कर वाला ये मुकाबला इस मैदान के अंदर। सूरज केने डांसिंग डाउन द विकेट, खेला और जाएगी दूर, लॉन्ग ऑफ में नो चांस, इनटू द फैंस, इनटू द क्राउड, 6 रन।
दमदार संगीत आपने सुना. एकविली पप्पाला सांगा मला आदात वासरू घे 30,000 रुपयाचा, मी त्याला वाढवीन, पण गौतमी पाटिलच्या नादी लागू नका. क्या बढ़िया यहाँ पर छक्का में देखने को मिला. 24 पर पहुंची है सूरज की ने कदमों का बेहतरीन इस्तेमाल. वैसे कदमों का इस्तेमाल करना बेहतर जानते हैं और शांत संयमी खिलाड़ी, हमेशा इस खिलाड़ी को हमने देखा है. शुभम के ऊपर अटैक, लैप शॉट खेलने की कोशिश, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से पीछे खिलाड़ी दौड़ रहे जरूर तेजस पोलिस, लेकिन रोकना मुश्किल ही रहे. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ सूरज केने के बल्ले से और एक शानदार 6 के बाद 4. मिलेगा और इसी 4 रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 28. आधा सफर तय कर लिया है, आधा सफर अभी भी बाकी है. देखिए आसमान भी उतर आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की हिम्मत होनी चाहिए, क्योंकि जब वक्त करवट लेता है तब पूरी बाजी नहीं, तख्त और पूरा खेल ही पलटता है. और यहां पर आप देख सकते हैं पूरा खेल इस मैदान के अंदर पलटने की क्षमता दिखाते हुए कमबैक करना पड़ेगा. आगे आकर इस बार कदमों का इस्तेमाल, इस बार कावा मौजूद है, टाइमिंग परफेक्ट नहीं थी, बढ़िया कैच. अब जिस सूरज ने तबाही मचाई थी उसी सूरज को मात्र चलता बना दिया. बाद घोर से और ये मैच हमें देखने को मिल रहा है. चेंज गेम हंसी का 11 चेंज गेम वडवली हेमंत म्हात्रे साहेब ओबे शिवसेनेचे खारघर शहर प्रमुख यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तो विकेट जा चुका है मैदान के बाहर. अब नए बल्लेबाज आते हुए ऋषभ पवार यानी कि भावेश पवार के ये बिल्कुल छोटे भाई है. रोशन इनका चलने का स्टाइल भी ठीक उन्हीं के तरह है, लेकिन वो लेफ्टी है, ये राइटी है. और भावेश पवार की द प्राउड ऑफ भिवंडी यानी कि भावेश पवार के छोटे भाई मैदान के अंदर ऋषभ पवार. मेघराज को भी देख सकते हैं, वो भी ताकतवर बल्लेबाज. पवन केने के भाई विकेट कीपिंग की भूमिका, जब सूरज केने गेंदबाजी करते हैं तो वो बिल्कुल विकेट कीपिंग की भूमिका निभाते हैं. 28 बने, 28 की अभी भी जरूरत. आते ही बड़ा शॉट खेला जरूर है, सीधा लॉन्ग ऑन की तरफ दमदार हिट आते ही 600 के स्ट्राइक रेट से पारी की शुरुआत. और इसी के साथ ओवर भी समाप्त और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 34 2 विकेट के नुकसान के ऊपर जय बजरंग और सईवा. पाटील इट्स नॉट नेम, पाटील इज अ ब्रँड. आपण पाहू शकाल समालोचकाचा बादशाह अध्यक्ष संदीप पाटील साहेब, त्यांच्या समेत आपण पाहू शकाल अरुण शेठ पाटील साहेब, सुनील शेठ पाटील साहेब, सर्व पाटील ब्रदर्स. दमदार योगदान. मैदान में वही जिंदा है जिसके हौसले में तरकश का तीर जिंदा है. आप मैदान के अंदर देखेंगे आने वाली 18 गेंदें और 18 में चाहिए 22 रनों की आवश्यकता. अब महाशिवरात्रि भी आने वाली है मेरे ख्याल से, तो निश्चित तौर पर घारापुरी नावाकारी में उन्हीं चल जाओगे घारापुरी, यानी कि अब महाशिवरात्रि का भी महाउत्सव हमें देखने को मिलेगा और बड़े श्रद्धा से भाविक वहां पे दर्शन लेने के लिए घारापुरी में नजर आएंगे. और किरौली गांव में भी महाशिवरात्रि के दिन पालकी उत्सव भी हम काफी जोर से देखते हैं और निश्चित तौर पर महाशिवरात्रि का महाउत्सव किरौली गांव में भी हमें नजर आएगा. जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. दूर वाले छोर से गेंदबाजी में यहां पर परिवर्तन होता हुआ आप नए गेंदबाज अनिल पाटिल बॉलिंग मार्ग पर. अनिल है, 18 में चाहिए 22 रनों की आवश्यकता. जबरदस्त फाइट दोनों भी टीमों के बीच में यहां पर नजर आती हुई, लेकिन यहां से पूरी तरीके से कमबैक करना पड़ेगा तभी तो यह मैच बन सकता है, वरना इस तरीके की बल्लेबाजी परेशानियां देगी. शॉट पिच लाइन की बॉल कवर पॉइंट में खेला, एक फील्डर दूर है और गेंद सीमा पार 4 रन.
चौका कपिल केने के बल्ले से। कपिल बॉलर बनकर आए थे लेकिन बीच में कुछ सालों से बल्लेबाजी इतनी निखर गई है उनकी कि अब क्या बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन इनके ओर से यहां पर नजर आता हुआ। ओ जड़ में डालने की कोशिश जरूर की थी, एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद है वहां पर, उठाएंगे तेजस पोलिस थे गेंद के नीचे, बढ़िया फील्डिंग बिल्कुल, लेकिन कलेक्टिंग थोड़ी सी खराब थी। तब तक 1 रन मिलेगा और इस 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचे गुलशन स्कोर कार्ड के ऊपर 39 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 16 गेंदें और 16 गेंदों में चाहिए 17 रनों की आवश्यकता। उम्मीद के बिना डर नहीं होता और डर के बिना उम्मीद नहीं होती। शानदार जीत के लिए बहुत मेहनत करनी पड़ती है और अक्सर हम कहते हैं कि हाथों की लकीरों में अपना भाग्य ढूंढने से पहले माथे के पसीने में अपना भाग्य ढूंढिए, क्योंकि तुम्हारे पास जब तक पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई कैसा है, पैसा है तो हाउ आर यू, और पैसा खत्म होने के बाद बेटा हु आर यू। और क्रिकेट में भी ऐसा है, जब तक बल्ला है तब तक ठाठ, वरना जिंदगी में वाट। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, उठाएंगे शुभम, तब तक वहां पर मात्र 1 रन पूरा। जैसे आईएसपीएल समाप्त होगी और फिर उसके बाद हम देख सकते हैं कि जो आईएसपीएल में खेलने वाले सभी खिलाड़ी, भावेश है, पवन है, विवेक शेलार है, मयूर वाघमर है, केतन मात्रे है, ये सभी खिलाड़ी फ्री हो जाएंगे और फिर एक और बार ग्रामीण के मुकाबले में वो सभी खिलाड़ी जुड़ जाएंगे। 15 में चाहिए 16 रनों की आवश्यकता। पूरी तरीके से 2 खिलाड़ियों के बीच में अच्छी पार्टनरशिप। भावेश पवार को दमदार बल्लेबाजी होते रोशन देखा है, लेकिन उनके छोटे भाई ऋषभ पवार भी बल्लेबाजी में दमखम दिखाते हैं। थोड़ा सा गेंदबाजी की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर पहली गेंद के ऊपर मार, लेकिन उसके बाद कमबैक, आउट साइड में खींचने की कोशिश, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के सामने से गेंद को निकाला, फील्डर थोड़े से दूर है, दूसरे की कोशिश, लेकिन मोगली वहां पर थे मेरे ख्याल से, उन्होंने गेंद को रोका। तब तक कल्पेश थे, तो चलिए वहां पर 1 रन मिला। कल्पेश, मोगली और कावा, ये तीनों बंधु सेम टू सेम, मानो कि ऑस्ट्रेलिया के कोई खिलाड़ी उतरे हैं मैदान के अंदर, इतने गोरे चिट्टे दिग्गज ये खिलाड़ी बिल्कुल आपको नजर आते हुए। 14 गेंदे 15 की जरूरत। आज विशाल का बल्ला चला नहीं, लेकिन फिर भी एक सेफ टारगेट खड़ा किया था 56 रनों का। बल्ले के बीच में तो आई थी जरूर, कैच इट की मांग, हवा में गेंद, फील्डर थोड़े से आगे आए थे, ओ शुभम थोड़े से आगे आए और ये कैच ड्रॉप, आसान सा कैच उन्होंने ड्रॉप किया है। तब तक 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से स्कोर बनाए 43 रन। अब 13 गेंदें और 13 रनों की जरूरत। 1 गेंद शेष यहां से बचा हुआ है। कल मात्र ये टूर्नामेंट की आखिरी रात होगी और कल के दिन में पता चलेगा कौन वो भाग्यवान हमारा दर्शक होगा जो बाइक का विजेता होगा, फिर कौन सा वो कमेंटेटर होगा जो ये बाइक का विजेता होगा, और कौन से वो बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन और बेस्ट बॉलर, फील्डर और बैटर और मालिकावीर, ये चारों के चारों बाइक हमें देखने को मिल सकते हैं। और बढ़िया कैच आपने ही फॉलो थ्रू में रनिंग कैच पकड़ा है। मैच अभी भी ऑन करने की क्षमता दिखाते हुए आप चाहिए 12 गेंदें, 12 में चाहिए 13। टीम संगीत आपण ऐकलं तर बघा, आज बरोबर 12 वाजलेत आणि त्याच्यानंतर सूरजचं हे संगीत आणि का डीजे क्षेत्रातील बेतात बादशाह म्हणून ज्याची ओळख आम्ही पाहतो त्यांचं यंदा कर्तव्य आहे मित्रांनो, त्यांची हालत आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वतः आपण डीजे ऑपरेटिंग करू। तत्पूर्वी आज आपण पाहू शकाल या ठिकाणी किरवली संघाचा ताकदवर फलंदाज आज युतिका मयूर पाटील, म्हणजे युतिका ताई मयूर पाटील, आज हिचा वाढदिवस आणि तिला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमीच आपल्या हातातून सत्कार्य घडो आणि नक्कीच आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज जर आपण पाहिलं ना तर नक्कीच आज त्यांचा वाढदिवस आणि नक्कीच त्यांना संपूर्ण आपल्या स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप, ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली, संपूर्ण समालोचन डिपार्टमेंट, आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं
एक और खुशखबरी होगी कि जहां पर दिगोड़े टीम ग्रामीण में लंबे समय के बाद फिर से एक बार मोटा की वापसी हमें नजर आएगी। आईएसपीएल में भी हैदराबाद फाल्कन टीम की ओर से काफी कमाल का योगदान देते हैं और उनकी भी वापसी अब दिगोड़े टीम यानी कि फिर से एक बार दिगोड़े टीम ये लॉट्स में हमें खेलते हुए नजर आएगी। अच्छी बात है। क्या बात है प्रवीण। और शायद मेरे ख्याल से 5 तारीख से जो तलोजा का आगाज होने जा रहा है उसमें दिगोड़ा टीम हमें खेलते हुए नजर आएगी। क्या वो पारगांव मैच- टीम भी ऐसे बहुत सरसों बाद वो टीम फिर से एक बार रायगढ़ में खेलते हुए नजर आएंगे। चले बॉलर तैयार, 12 में चाहिए 13 और फुल टॉस बॉल सिर्फ दिशा दी, कवर पॉइंट और पॉइंट के बीच में से डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, सीधा 4 रन। कॅमेरामॅन जिथे आहे बघा त्या आपण थँक्यू धन्यवाद। लगेच उतरला बाबा। नक्कीच प्रेक्षक मायबाप तुम्ही आमचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आधारस्तंभ, तुमच्या वेळेला ही स्पर्धा अधुरी, आज अलर्ट जनसमुदाय आपण या स्पर्धेसाठी पाहतो। धन्यवाद आपण सूचनेचं पालन केल्याबद्दल। सर मेघा 11 वाघबिल आणि दिगोडे काय सामना झाला होता आणि आपणच मच्छिंद्र पाटील सर आणि तुम्ही त्या ठिकाणी समालोचन करतो। हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला, त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही करणार। 12 वर्षानंतर तलोजा नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल। डाउन द ग्राउंड खेलाय, क्या पूरे मिलेंगे आधा डजन, खरा फील्डिंग, मिलेगा छक्का, सीधा 6 रन। नवनाथ गायकर भी मैच का मनमुराद आनंद लेते हुए, क्या बढ़िया बल्लेबाजी की नवनाथ। लास्ट 2 ईयर हुआ ना उसको किंजल ट्रॉफी में, अर्धशतकीय बल्लेबाजी, साथ ही साथ विकेट टेकिंग एबिलिटी, मेडन ओवर और पूरी तरीके से ओम नर्मदेश्वर गावदेवी किरौली नारायण शेठ ग्रुप चषक। और इसी के साथ ये रिवर शॉट्स, बेहतरीन छक्का और ये मैच जीता जय बजरंग गुरसई ब टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम अंशिका स्पोर्ट्स चेंज द गेम वडौली ब। नेक्स्ट टूर्नामेंट के लिए आपको शुभकामनाएं और अगले मैच के लिए टीम जय बजरंग गुरसई आपको हार्दिक शुभकामनाएं। इस मैच का हीरो हमारे साथी स्कोरर जानकारी देंगे कपिल के ने, जिन्होंने पहला 1 ओवर डाला 7 रन।